सकल मराठा समाज गोरेगांव मलाड पूर्व द्वारा भव्य नवरात्रि उत्सव का आयोजन। डिंडोसी विधानसभा सामाजिक कार्यकर्ता आधार स्तंभ प्रेरणा स्थान विजय खोड़के के मार्गदर्शन और अनंत मोरे सकल मराठा समाज के अध्यक्ष के नेतृत्व में नवरात्रि उत्सव का भव्य आयोजन गोरेगांव पूर्व में किया जा रहा है, जहां पर पारंपरिक नवरात्रि उत्सव का रूप देखने को मिल रहा है। यहाँ पर नवरात्रि के 5वें दिन भी भव्य आरती की गई। इस दौरान इस पंडाल में बड़ी संख्या में कई जानी मानी हस्तियां पहुंचकर माता के दर्शन भी कर रहे हैं। तो देखिए इस दौरान मीडिया से बातचीत में वहां उपस्थित लोगों का क्या कुछ कहना था सकल मराठा समाज द्वारा आयोजित परंपरागत नवरात्र महोत्सव को लेकर। आज का 5वां दिन है। ये 5वां दिन में हम हमारे सोशल मीडिया वीडियो के माध्यम से ये बताना चाहते हैं कि महाराष्ट्र की कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ये आज सकल मराठा समाज गोरेगांव मालाड की तरफ से राजमाता जिजाऊ का कट्टा यहाँ पे सन्माननीय विजय दादा गोड़के या इनकी तरफ से ये एक तुळजाभवानी का मंदिर बना है। उस मंदिर में हमारी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी का प्रस्थान हुआ है। उस तुळजाभवानी का आशीर्वाद लेने के लिए मुंबई के सभी कानाकोपरे से हम सभी भाविकों को विनती करते हैं कि आप आई तुळजाभवानी का आशीर्वाद लेने आ जाइए। धन्यवाद। नमस्कार। सकल मराठा समाज राजमाता जिजाऊ कट्टा गोरेगाव मलाड पूर्व या ठिकाणी ही संपूर्ण महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी या ठिकाणी तिची विधिवत स्थापना झालेली आहे। आज या उत्सवाचा 5वा दिवस आहे। खरोखरच या मालाड गोरेगावमधील किंवा संपूर्ण मुंबई किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना मी या ठिकाणी विनंती करेन की ही खरोखरच हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी ही तुळजाभवानी या ठिकाणी प्रगट झालेली आहे या गोरेगाव पूर्वमध्ये, गोरेगाव मालाड पूर्वमध्ये। तर सर्व भाविकांनी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा। आज येथे सकल मराठा समाजाचे अनंतराव मोरे यांनी हा जो नवरात्रीचा उत्सव कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमामुळं येथील जनतेला खूप चांगली प्रेरणा मिळालेली आहे आणि दर्शनाचा लाभसुद्धा घेण्यासाठी चांगलं झालेलं आहे। जे तुळजापूरला जाऊ शकत नव्हते ते आज इथं दर्शन घेऊन आपलं भाग्य लाभवत आहेत। अशा या कार्यक्रमामुळं लोकांना खूपच चांगलं वाटलेलं आहे आणि सर्वांना अशी एक मोठी प्रेरणा मिळालेली आहे। असेच कार्यक्रम यशस्वी होत राहो अशीच मी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे कार्यक्रम आणखीन मोठे होत राहो आणि सर्वांना त्याचा लाभ मिळो असं मी मातेच्या चरणी विनंती करतो। सकल मराठा समाज गोरेगाव मालाड तुळजाभवानी इथे आपण इथे असं जमलो आहे की एकत्र फॅमिली सकल मराठा समाज एवढी एकत्र फॅमिली राहते की घरात एकत्र फॅमिली जशी राहते तशी सकल मराठाची फॅमिली एकत्र राहते आणि एवढा आनंद येतो आहे तुळजाभवानीचा की खूप छान वाटतं आहे आणि सेवा करायला पण खूप मिळतं आहे। आणि घोडके दादा त्यांच्यामुळे मोरे दादांमुळे सगळ्यांमुळे सगळे बंधू भगिनी सगळी सेवा करतात इथे आणि खूप छान वाटतं आहे। सकल मराठा समाज मालाड गोरेगाव पूर्व आज आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजाभवानीची आम्ही स्थापना केली आहे सगळ्यांनी मिळून। तरी इथे येऊन सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। इथे आम्ही सगळे येऊन खूप आनंदाने सहभागी होतो।
इथे सगळीजणं मिसळून सगळीजणं एक कार्य करतात, आरती करतात, वेगवेगळी भजनं म्हणतात इथे. आणि इथे आम्ही गरबा वगैरे करत नाही कधी. इथे आम्ही पारंपरिक रीतीने हा सण साजरा करतो नवरात्रीचा, जेणेकरून तुळजाभवानी सगळ्यांवरती प्रसन्न होईल आणि सगळ्यांना आशीर्वाद देईल भरभरून. बोला तुळजाभवानी आईचा, बोला तुळजाभवानी आईचा. एक मराठा, एक मराठा,